माळेगाव साखर कारखाना निवडणुकीमध्ये ब वर्ग गटातून अजित पवार विजयी। 101 पैकी दादांना 91 तर विरोधकांना केवळ 10 मतं मिळाली। अजित पवारांचं निळकंठेश्वर पॅनलचा अजित पवार हे विजयी। माळेगाव सहकारी कारखाना निवडणूक सांगवी गटातून चंद्रराव तावरे आघाडीवर। चंद्रराव तावरे बळीराजा सहकार बचाव पॅनलचे उमेदवार। अजित पवार निवडून आले तरी त्यांचं माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं चेअरमन होण्याचं स्वप्न पूर्णत्वाला जाणार नाही। भालचंद्र देवकातेंचा पराभव झाल्यानंतर रंजन तावरे यांची प्रतिक्रिया। अजित पवारांकडे सत्ता आहे, पैसा आहे। 15 दिवसांपासून राज्य वाऱ्यावर सोडून ते गावात बसलेत, त्यामुळे अजित पवारांच्या जिंकण्याला महत्त्व नाही। माळेगाव कारखाना निवडणुकीवरून संजय राऊतांची अजित पवार यांच्यावर टीका। भास्कर जाधव यांची पक्षातील बडव्यांवर पक्षाच्या बैठकीमध्ये टीका। पहिल्या फळीमधील नेत्यांच्या कार्यपद्धतीवर जाधव यांच्याकडून प्रश्नचिन्ह। जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांच्या बैठकीत जाधव यांनी मत मांडलं। तेजस्वी घोसाळकर यांची नाराजी दूर करण्याचा ठाकरेंकडून प्रयत्न। दहिसर मतदारसंघाच्या महिला विधानसभा प्रमुखपदी घोसाळकर यांची नेमणूक। तेजस्वी घोसाळकर पक्षामध्ये नाराज असल्याची चर्चा। भास्कर जाधव यांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारलं तर आनंदच। जाधवांसारख्या नेत्यांना राजकीय संन्यास घेणं अयोग्य। मातोश्रीवरील राग जाधवांनी अनेकदा माझ्यावरही काढला। उदय सामंतांचं वक्तव्य। संदीप देशपांडे यांच्याकडून ठाकरेंच्या शिवसेनेवर टीकेचे बाण सुरूच। राज्याच्या मनातलं ओळखणाऱ्यांनी जाधवांच्या मनातलं ओळखलं का? संदीप देशपांडे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला। शिवभोजन थाळीचं अनुदान थकीत असल्याचं निवेदन मिळालं नाही। शिवभोजन थाळी योजनेवरून राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची प्रतिक्रिया। सरकारची स्थिती भिकाऱ्यासारखी झाली आहे। शिवभोजन योजनेवरून विजय वडेट्टीवार यांची राज्य सरकारवर टीका।